अशा प्रयोगाचे गिनीपिग म्हणून मराठीच लोकांना निवडण्याचं कारण काय आहे, गुजराती लोकांना निवडण्याचं कारण काय? म्हणजे असं नाहीये की मराठी लोकांना राग आला होता आणि गुजराती लोक एकदमच खुश होते. आपल्याकडे जशी संयुक्त महाराष्ट्र समिती होती तसं गुजरातमध्ये महागुजरातचं आंदोलन होतं आणि त्या महागुजरातच्या मंडळींनी सुद्धा तशा प्रकारचा संघर्ष केला. त्यांचा संघर्ष गुजरात मिळावं आणि मिळाली तर मुंबईही मिळावी. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका खूप महत्वाची होती. त्यांनी असं म्हटलं की मद्रास जर तमिळांचा आहे, कलकत्ता जर बंगाल्यांचा आहे, तर मुंबई महाराष्ट्र. ती का महाराष्ट्राची आहे? मुंबईचं पाणी कुठून येतं? महाराष्ट्रात नाही. मुंबईतलं अन्नधान्य महाराष्ट्रात नाही. मुंबईतला भाजीपाला महाराष्ट्रात नाही. हे सगळी संसाधनं जी आहेत ती महाराष्ट्रातनं येत असतील तर मुंबईवर महाराष्ट्राचा जैविक हक्क आहे. म्हणजे हे बाबासाहेबांच्या सारख्या माणसांना म्हणणं आणि त्यांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशननं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभागी होणं ही इतकी मोठी गोष्ट आहे की महाराष्ट्राचा संघर्ष हा फक्त उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीयांचा नाही, हा समाजातल्या तळच्या घटकांचा आणि सर्वसमावेशक भाषेसाठीचा संघर्ष आहे. तर हे त्रिभाषा सूत्र जे आहे ते नेमकं काय आणि यात कोणत्या भाषा येतात?